सुकरात कोण आहे? सॉक्रेटिस. सॉक्रेटिस कधीचा होता? तर 370 BC, बिफोर क्राइस्ट टू 399. तर तिथपर्यंत काय झालेला आहे? तो त्या पिरियड मधला असलेला ग्रीक फिलॉसॉफर आहे. ग्रीक फिलॉसॉफर, ग्रीक विचारवंत. ठीक आहे, ग्रीक विचारवंत त्या ठिकाणी होता. आणि तो कुठं राहत होता? तो राहत होता अथेन्स. अथेन्स काय आहे? तर एक सिटी स्टेट आहे. म्हणजे काय? एक नगर राज्य. नगर राज्य त्या ठिकाणी होतं. ग्रीक ऐकून असाल सगळे. ठीक आहे, जाण्याचे प्लॅन पण करत असाल सिलेक्ट झाल्यावर. तर तिथं काय, सॉक्रेटिस त्या ठिकाणी राहत होता. तो अथेन्समध्ये, ग्रीकमध्ये कुठं? अथेन्समध्ये एका नगर राज्यामध्ये राहत होता. आता सुकरातला काय म्हणलं जातं? तर फादर ऑफ मॉडर्न फिलॉसॉफी. ठीक आहे, म्हणजे फादर ऑफ फिलॉसॉफी आणि त्यातल्या त्यात फादर ऑफ मॉडर्न इथिक्स किंवा वेस्टर्न इथिक्स. तो त्याला फादर ऑफ फिलॉसॉफी पण म्हणतात. म्हणजे काय? तत्वज्ञानाचा जनक. आणि त्याचबरोबर काय म्हणतात त्याला? पाश्चिमात्य नीतिशास्त्राचा जनक. ठीक आहे. आता सुकरातचं कॉन्ट्रीब्युशन काय असं की त्याला डायरेक्टच काय, त्याला फादर ऑफ फिलॉसॉफी म्हणलं गेलं किंवा तत्वज्ञानाचा जनकच म्हणलं गेलं किंवा फादर ऑफ मॉडर्न इथिक्स किंवा फादर ऑफ वेस्टर्न इथिक्स का म्हणलं गेलं? तर त्या माणसामध्ये काय होतं बघा, एक सॉक्रेटिस. आता सॉक्रेटिसला एवढं महत्व काय आहे? कारण त्याच्यात जे काय होतं की प्री सॉक्रेटिक जे काही फिलॉसॉफर आहेत किंवा त्यांना आपण प्री सॉक्रेटिक थिंकर्स म्हणतो. म्हणजे काय? सॉक्रेटिसच्या अगोदरचे विचारवंत. ठीक आहे. आता सॉक्रेटिसच्या अगोदरचे विचारवंत कशावरती फोकस करत होते? की कॉस्मोलॉजी. म्हणजे काय? हे विश्व कसं निर्माण झालेलं आहे, हे नेचर म्हणजेच काय, हे जे काही जग आहे हे कशापासून बनलेलं आहे, झाडं का वाढतायत, फुलांना फुलंच का येत आहेत. तर फिलॉसॉफर त्या लोकांचे काय करणार आहेत तसं ते त्या दृष्टीनं वाटचाल करणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असते? एक प्रकारची क्युरिओसिटी. आणि ती क्युरिओसिटीचं शमन करण्यासाठी किंवा सत्य जाणून घेण्यासाठी काय करतात ते लोक? सत्य शोधत राहतात. मग हे असंच का वाढला झाड, कुठून आलं, हे किती वर्षाचं असेल, त्याला कुठून हे आलं, मग इव्होल्युशन कसं प्रकारे झालं. तर सगळी जी लोक आहेत म्हणजे काय, कॉस्मॉलॉजिस्ट म्हणजे काय, हे जग कशापासून बनलेलं आहे, हे निसर्ग कशापासून बनलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे कोण लक्ष देत होतं? प्री सॉक्रेटिक थिंकर्स किंवा आपण त्याला काय म्हणतो? प्री सॉक्रेटिक फिलॉसॉफर्स. आता सॉक्रेटिसचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? तर हे लोक जे आहेत तर काय, ते कशाबद्दल बघत होते की व्हॉट इज लाईफ. म्हणजे ह्यांचं म्हणणं काय, तर माणूस कशा जन्माला आला किंवा जीवन कशा प्रकारे अस्तित्वात आलं ह्याबद्दल प्री सॉक्रेटिक जी विचारवंत आहेत ते विचार करत होते. ठीक आहे. पण सुकरातला एवढं फादर ऑफ फिलॉसॉफी का म्हणतो आपण? तर त्यांनी काय केलं? व्हॉट इज लाईफ कडून तो कुठे गेला? व्हॉट इज गुड लाईफ. व्हॉट इज गुड लाईफ. तो म्हणतो की जीवन काय आहे हे जाणून घेणं काय आवश्यक आहेच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे की चांगलं जीवन काय आहे. ठीक आहे. आता सगळे आपण सगळ्यात अंतिम सत्य काय? मृत्यू. ठीक आहे. मृत्यू काय आहे? अंतिम सत्य. प्रत्येक जो जन्माला येणार तो काय करणार? मरण पावणार. जन्माला आला, मरून गेला, संपला विषय. त्यांनी काय गेला, त्याची जी अस्थि विसर्जन केलं की 10वा 12वा 13वा झाला की सगळी लोक विसरून जातात. म्हणजे त्याला काय परत त्याचं नाव पण घेत नाही कोण. पण व्हॉट इज गुड लाईफ म्हणजे माणूस येतो, जन्माला मरून जातो. तर तो म्हणतो की मानवी जीवन आहे ठीक आहे फक्त जन्माला येऊन मरण्यात नाहीये. तर चांगलं जीवन काय आहे ह्याचं आपण काय केलं पाहिजे? परीक्षण केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपण जीवनामध्ये आलो तर त्याचा काहीतरी हेतू असला पाहिजे, आपला काहीतरी उद्देश त्या ठिकाणी असला पाहिजे. ठीक आहे. जसं तुमचा उद्देश काय आता? गव्हर्नमेंट सेवेमध्ये जाणं, लोकांची सेवा करणं. ठीक आहे. इथिक्स पेपर त्यासाठीच दिलाय तुम्हाला की तुम्ही करप्ट माइंडसेटनी गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकत नाही किंवा करप्ट माइंडसेट लोकांना असणाऱ्यांना ह्या स्टेजवरच काय केलं पाहिजे? अडवलं पाहिजे. किंवा ज्या लोकांचा करप्ट माइंडसेट आहे त्यांना चांगला माइंडसेट काय असलं ते सांगितलं पाहिजे. म्हणजे सुकरात पण तोच म्हणतो, काय म्हणतो की तो म्हणजे जे लोक वाईट कृती करतायत तर ते वाईट भावनेतून करत नाहीये, तर त्यांच्याकडे काय चांगली कृती कुठली त्याच्याबद्दलचं नॉलेज नाहीये. आता हा पेपर का टाकलाय? तर तुमची जर आधी भावना असेल, आता माझा एक मित्र सीए होता, तो सीए पास झाला होता तरी पण तो यूपीएससी करत होता. तर तो काय म्हणायचा? अरे योग्य कुठे सीए मध्ये जातो, इथं लय पैसा आहे, कोटी कोटी रुपये. ठीक आहे. म्हणजे सरळ तो सांगायचा की सीए मध्ये कुठं एवढं करत बसतो, लय मगज मारी, इकडं सिलेक्ट झालो
आणि त्यावेळेस IRS-ITचं क्रेज होतं, म्हणजे साधारणतः 14-15. आता IRS-ITचं कोण घेत नाही, कारण सगळं आता फेसलेस किंवा कॅशलेस मोदींनी करून टाकले, त्यामुळे IRS-IT कोण घेत नाही. पण त्यावेळेस एवढी क्रेज होती, काही जे लोक आहेत त्यांना पैसा कमवायचा आहे ते IASच्या वरती IRS-IT टाकत होते, ठीक आहे. म्हणजे अशा करप्ट माइंडसेटनी जी तुम्ही काही लोक काय करतात ह्याच्यामध्ये येतात, तर त्या लोकांना खरं काय आहे हे सांगण्यासाठीच कुठला पेपर आहे, हा पेपर आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही प्रशासनामध्ये जाऊन काय केलं पाहिजे त्यासाठी हा पेपर त्या ठिकाणी असणार आहे. तर ठीक आहे, आता सुकरात काय म्हणत होता की व्हॉट इज गुड लाईफ, म्हणजे काय, तर माणसाचं जे काही कर्तव्य आहे ते काय असलं पाहिजे, तर चांगलं जीवन काय आहे ह्याचा काय करणं, शोध घेणं. शोध घेणं म्हणजे काय, पुस्तक वाचायचं आहे कुठलं लगेच की चांगलं जीवन काय आहे, जीवन जगण्याचा 7 मार्ग किंवा जीवन जगण्याचा सोपा मार्ग, ठीक आहे, हे पुस्तक वाचणं म्हणजे नाहीये. तर सुकरातचं म्हणणं काय असतं की ह्या सगळं जे आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या क्युरिओसिटी मधून तुम्हाला कळावं लागेल. आता तो म्हणतो काय, तर चांगलं जीवन जे आहे, व्हॉट इज गुड लाईफ, चांगलं जीवन जे आहे काय आहे ते कसं काढायचं तुम्हाला, तर ते कुणी शोधायचंय, तुम्हीच शोधायचंय. म्हणजे ते कुणी शोधायचंय, सेल्फ अनालिसिस करायचंय. स्वपरीक्षण करायचंय की चांगलं जीवन कसं असलं पाहिजे. परीक्षण करायचं म्हणजे नेमकं काय, तर काय करायचा, त्याचा शोध घ्यायचा किंवा सत्याचा शोध घ्यायचा, चांगल्या जीवनाचा शोध घ्यायचा. तर तो शोध कसा मिळेल, तर तो म्हणतो की माणसामध्ये काय आहे, माणसामध्ये एक परमनंट गोष्ट आहे, ठीक आहे. जरी मृत्यू हा अंतिम सत्य जर असेल तरी माणसामध्ये काय एक परमनंट गोष्ट आहे, तर तो कुठला, माणसामध्ये असलेला आत्मा किंवा माणसामध्ये असलेला जो सोल आहे तो काय परमनंट आहे. किंवा ही बॉडी आपली जी काही फिजिकल अपीअरन्स आहे तो काय होणार आहे, एक दिवस नाहीच होणार आहे. पण जो माणसाचा सोल आहे, आता त्यामध्ये थेअरी काय आहे, तर तो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलवरती बिलीव्ह करत होता. म्हणजे सोल जो आहे तो माणूस मरल्यानंतर त्यातून बाहेर येतो, तो परत काय करतो, एका सुपर नॅचरल एनर्जीकडे जातो किंवा देवाकडे जातो, नंतर तो वेगळं त्या ठिकाणी फॉर्म घेतो, ठीक आहे. जसं आपली फिलॉसॉफी आहे, मरल्यानंतर ते लोक काय बघतात कळत नाही मला, ते 10-12 दिवस ते पाठीत ठेवतात, ते काहीतरी रांगोळी काढतात, काय काढतात, हा, आणि ते परत मानतात की कुठल्या ह्यात गेला तो, म्हणजे त्याचा दुसरा जन्म कुठला झाला हे शोधतात. सगळीकडे असते ना ट्रॅडिशन ती. त्यातनं कोण म्हणतं पक्षी झाला, ती झालं, कोण म्हणतं माणूस झाला. ठीक आहे, ते असेल सत्य किंवा काय. पण सॉक्रेटिस काय म्हणतो की हे जे शरीर आहे आपलं ते कसं आहे, नश्वर आहे. पण माणसामध्ये काय आहे, एकच परमनंट गोष्ट आहे, ती कुठली, सोल, माणसाचा आत्मा. ज्यावेळेस माणूस मरण पावतो तर तो सोल कुठे जातो, किंगडम ऑफ गॉडकडे जातो, म्हणजे देवाच्या ह्याच्यात त्या ठिकाणी जातो, ठीक आहे. आणि सोल जो आहे तर तिथं गेल्यामुळं त्याला जी काही रिॲलिटी आहे किंवा चांगलं जीवन जे काय आहे किंवा जीवन जगण्याचा हेतू काय आहे हे काय असणार आहे, त्याला माहीत असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्येच सेल्फ अनालिसिस करून तुमच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला सोलला तुम्ही इनलाइटन जर केलं तर सोल तुम्हाला सांगणार आहे की काय तुमच्या जीवनाचा उद्देश काय, किंवा चांगली गोष्ट कुठली, वाईट गोष्ट कुठली, राईट कंडक्ट कशा प्रकारे असला पाहिजे, माणसाने कसं वागलं पाहिजे, हे कोण सांगणार आहे, त्याचा आत्मा त्याला गाईड त्या ठिकाणी करणार आहे. आता आत्म्याला काय करायचंय, इनलाइटन करायचंय, म्हणजे आत्म्याला इनलाइटन करायचंय किंवा त्याच्यामध्ये जागृत करायचं आत्म्याला. इनलाइटन म्हणजे काय, जागृत आत्म्याला करायचंय. तर त्यासाठी म्हणतो तो काय केलं पाहिजे, सगळ्या लोकांनी काय डायलेक्टिक्स मध्ये भाग घेतला पाहिजे. आता डायलेक्टिक्स काय आहे, तर ही सुकरातची जी पद्धत आहे, डायलेक्टिक्स म्हणजे काय, सुकरात पद्धत किंवा त्याला काय म्हणतात, द्वंद्वात्मक पद्धत. द्वंद्वात्मक पद्धत म्हणजे काय असणार आहे, हा सत्य शोधण्याचा मार्ग असणार आहे. कळतंय का, म्हणजे समजून घ्या, समजतंय का मॅडम, डॉक्युमेंटात नाही ना लय फिलॉसॉफी. हा, म्हणजे हे समजून घ्या की कशा प्रकारे तो, म्हणजे फिलॉसॉफी जे आहे तर ते काय, म्हणजे ते रिझन म्हणजे काय हळूहळू ते सांगतात आपल्याला. आणि आता माणूसच का, म्हणजे प्राण्यांना पण काही इन्लाइटन मिळत नाही, तर तो काय म्हणतो माणसामध्ये तर्क आहे, म्हणजे माणसामध्ये काय रिझन आहे. रिझन म्हणजेच काय असणार आहे, तर्क, म्हणजे काय विचार करण्याची कॅपॅसिटी. आणि रिझनला काय तर तर्क असतो, म्हणजे आपण म्हणतो की तो असा का वागला, तर त्याचं रिझन दे, ठीक आहे. तो माणूस म्हणतो हा असं वागल्यामुळे मी असा वागलो. तर माणसामध्ये काय असणार आहे, रिझन त्या ठिकाणी असणार आहे. आणि जर तुम्हाला आत्म्याला काय करायचं असेल, इनलाइटन करायचं असेल, तर काय करायला लागेल, तुम्हाला डायलेक्टिक्समध्ये पार्टिसिपेट करायला लागेल. डायलेक्टिक्स म्हणजे काय, तर डायलेक्टिक्स म्हणजे सत्य शोधण्याची किंवा चांगले जीवन शोधण्याची सुकरातची जी पद्धत आहे तिला काय आपण म्हणलो, डायलेक्टिक्स किंवा द्वंद्वात्मक पद्धत.
आता डायलेक्ट टेस्टमध्ये काय असतं, तर डायलेक्टमध्ये 3 पार्ट्स असतात. म्हणजे काय, एक असतो थेसिस, दुसरा असतो अँटिथेसिस आणि दुसरा असणार आहे सिंथेसिस. थेसिसला काय म्हणतो आपण, वाद. इथं काय असणार आहे, प्रतिवाद. आणि इथं असणार आहे संश्लेषण. ठीक आहे. आता तो काय म्हणतो की जो चांगला टीचर आहे, तर टीचरचं काम जे आहे ते सत्य काय आहे ते सांगणं नाहीये, तर सत्य डिराईव्ह करण्याला मदत करणे. ठीक आहे. म्हणजे सत्य मी सांगून उपयोग नाही, तर तुम्हाला काय करेल, मी क्वेश्चन्स अँसरच्या माध्यमातून सत्य काय आहे ते तुम्हाला मी जाणून घ्यायला मदत त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे चांगला जो टीचर आहे तो कुठला असला पाहिजे, तो काय आहे हे सांगण्यापेक्षा काय आहे हे त्या माणसाला उमगवणे. ठीक आहे, म्हणजे सत्य असणार आहे. आता इथं काय असणार आहे, थिसिसमध्ये काय असणार आहे, एक थिसिस मी मांडला. ठीक आहे, म्हणजे मी थिसिस मांडला की काय आहे, पुरंदर एअरपोर्ट व्हायला पाहिजे, कारण डेव्हलपमेंटला खूप गरजेचं आहे. आपल्याला पुण्यावरती ट्रॅफिकचा ओव्हरलोड आलेला आहे. ठीक आहे, तो कमी करण्यासाठी पाहिजे. मुंबई खूप लांब आहे, किंवा आता पुणे जी सिटी ती खूप मॉडर्न आहे, किंवा भारताला जर आपल्याला जर अजून जास्त इकॉनॉमी आपली प्रॉस्पर करायची असेल तर पुरंदर एअरपोर्ट गरजेचं आहे. हा काय म्हटला मी, थिसिस मांडला. तुम्ही तिथला एक लोकल मुलगा आहे, आता आपल्याकडे मेंटरशिपला एक मुलगा आहे, तो आला होता, माझी डिबेट करत होता. ठीक आहे, मग त्याने अँटिथिसिस काय मांडला की सर आमची जमीन आहे पहिले, की आमचं लाईव्हलीहूड त्याच्यावर डिपेंड आहे, आमची गुरं आहेत, आमची शेती, आमची बाग आहे, एवढ्या वर्षापासून आम्ही ती हे केलेली आहे, तर मग ती एअरपोर्ट आल्यानंतर काय होणार, निघून जाणार. ठीक आहे, म्हणजे तो म्हणला की एअरपोर्ट काय गरजेचं आहे, म्हणला की फक्त मोठा मोठा विकास आपल्याला करायचा आहे का, शेतकऱ्यांचं पण म्हणणं ऐकून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. एअरपोर्ट पुरंदरला नसण्यापेक्षा आहे मुंबईला, ठीक आहे, मला तिथं आपण वाढवू, पण इथं नका आणू. ठीक आहे, आता त्यांनी काय केला, वादाला काय केला, प्रतिवाद त्या ठिकाणी आणला. आणि वाद आणि प्रतिवाद हेतून काय मिळणार आहे, एक सिंथेसिस मिळणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने पण काय केलं, एअरपोर्ट पुरंदरला केला, पण तो करत असताना काय केलं, लोकल जे लोक आहेत त्यांना त्या डेव्हलपमेंटमध्ये शेअर दिला. म्हणजे एक जमिनीचं कंपन्सेशन पण दिलं, आणि त्यांचं लाईव्हलीहूड जे डिपेंड आहे त्याच्या ॲग्रिकल्चरवरती, तर ते नाहीसं होऊ नये म्हणून काय केलं, ते जे काही सिटी तयार होईल किंवा तिथं जो काही भूखंड विकसित केला जाईल, तर त्यामध्ये काय केली, तिथल्या लोकांना भागीदारी दिली. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते की ठीक आहे, डेव्हलपमेंट पण गरजेचे आहे, तिथलं लोकांचं लाईव्हलीहूड पण गरजेचं असणार आहे, तर त्यांचं जे काही रिहॅबिलिटेशन आहे, म्हणजे काय पुनर्वसन जे करायचं आहे ते योग्यरित्या असलं पाहिजे. म्हणजे समजा त्यांच्याकडे शेत जमीन आहे, तर त्यांना शेत जमीन त्या ठिकाणी दिली पाहिजे, कारण माणसाची काय असते जमिनीप्रती अटॅचमेंट त्या ठिकाणी असणार आहे. त्यांना पैसे देऊन त्यांचं रिहॅबिलिटेशन किंवा जमीन देऊन त्यांचं जे काही फ्युचर जे काही लाईव्हलीहूड आहे ते आपण काय केलं पाहिजे, सुनिश्चित केलं पाहिजे, कन्सिडर त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि पैसा जाऊ नये म्हणून त्यांना काय डेव्हलपमेंटमध्ये पण काय असणार आहे, त्यांना शेअर दिला पाहिजे. म्हणजे काय झालं, हे संश्लेषण. म्हणजे काय चूक काय बरोबर हे डिराईव्ह करण्यापेक्षा, म्हणजे काय सांगण्यापेक्षा काय करायचं, ह्या डायलेक्ट्रिक्समध्ये भाग घ्यायचा. थिसिसमध्ये भाग घेतल्यानंतर काय, दुसरा जो काय ऑपोजिट व्यक्ती किंवा सुकरात त्याला काय करेल, क्वेश्चन विचारेल की हेच का बरोबर. क्वेश्चन विचारल्यानंतर तो काय करेल, त्याचं उत्तर देईल, आणि जोपर्यंत तो उत्तर देईल तोपर्यंत काय असणार, त्याच्यामध्ये रिझन असणार आहे. ज्यावेळेस तो उत्तर द्यायचं थांबेल तर त्यावेळेस काय करेल, तो ऍक्सेप्ट करेल की काय मी चुकीचं आहे, तू जी म्हणतो ते बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यातून काय होणार आहे, दोन गोष्टी घडणार आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला जर नॉलेज नसेल, ज्ञान नसेल, तर त्याला काय करणार आहे, ज्ञान मिळणार आहे. आणि एखाद्या माणसाचं जर ज्ञान खरं असेल तर तो दुसरा माणूस काय करणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे. म्हणजे ह्यात लॉस काय नाहीये, सगळ्यातून काय असणार, याचं जी विन विन सिच्युएशन त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ही जी काय पद्धत आहे ती काय, सुकरातची सत्य शोधण्याची, किंवा चांगलं जीवन काय आहे, किंवा माणसाचं कंडक्ट कसं असलं पाहिजे, किंवा एखाद्या विषयी ज्ञान मिळवण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणलं आपण, सुकरातची पद्धत. ठीक आहे. आता सुकरात काय म्हणायचं स्वतःला, मी गॅट फ्लाय आहे. म्हणजे कोण आहे, मी गांधील माशी. म्हणजे अथेन्स काय आहे, तो म्हणतो की आता त्या काळात अथेन्समध्ये काय होतं, लोकशाही होती. आता लोकशाही कशा प्रकारची होती, पण तिथली जी लोकशाही आहे ती बऱ्यापैकी जी काही लोकांमध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे संपत्ती, अशाच लोकांच्या हातात काय होती, सत्ता ही त्या ठिकाणी दिली होती. आणि तिथं जसे सुकरातची ट्रॅडिशन तशी कुठली होती, एक सोफिस्ट ट्रॅडिशन होती. म्हणजे दोन ट्रॅडिशन त्या ठिकाणी होत्या, दोन परंपरा. एक कुठली, सोफिस्ट ट्रॅडिशन, दुसरी कुठली होती, सोक्रेटिक ट्रॅडिशन. म्हणजे सुकरात परंपरा आणि सोफिस्ट परंपरा. आता सोफिस्ट कोण आहेत, हे तिथले अर्ली टीचर्स होते. म्हणजे तिथल्या लोकांना काय करणार, शिकवणारे टीचर्स होते, म्हणजे प्रायव्हेट ट्युटर्स होते, पैसे घेऊन शिकवणारे लोक होते. ठीक आहे.
आमसारखे ट्युटर्स. मग ते लोक काय करायचे, वेगळं शिकवायचे जरा. म्हणजे काय, सत्ता कशी मिळवायची, संपत्ती कशी मिळवायची. काही लोक असतात बघा गावाकडं, ॲडवायझर्स, पॉलिटिकल ॲडवायझर्स. तू असं पॉलिटिक्स कर, मग त्याला सपोर्ट मिळेल, मग तू असं कर, मग ते तिकडनं सपोर्ट मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारची लोक आहेत. ती कोण होती, सोपिस्ट लोक होते. तर ती सोपिस्ट लोक काय शिकवायचे, तर हाऊ टू ॲक्वायर मनी अँड पॉवर. म्हणजे काय, सत्ता आणि संपत्ती कशी मिळवायचं ह्याचं जे शिक्षण आहे ते लोक कोणाला त्यांना द्यायचे. आणि कोणाला द्यायचे, ज्यांच्याकडे पैसा आहे फक्त त्याच लोकांना द्यायचे, की पैसा कसा मिळवावा, संपत्ती कशी मिळवावी, आलेली संपत्ती टिकवून कशी ठेवावी, हे सगळ्या गोष्टी काय करायच्या त्या लोकांना त्या ठिकाणी सांगायचे. आता जी काही सॉक्रेटिक जो आहे तर काय होता, ह्याच्या विरोधी होता. तर तो म्हणत होता की चांगलं जीवन, आता हे परत आपण त्या क्वेश्चनकडे जातो. ठीक आहे. चांगलं जीवन म्हणजे फक्त सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य भोगणं म्हणजे नाहीये. ठीक आहे. म्हणजे आता जो सगळ्या लोकांचा कन्सेप्ट आपला काय, आता सगळी जी लोक आहेत ते कसे, कमोडिफिकेशन वाढलेले आहे. म्हणजे कमोडिफिकेशन म्हणजे काय असणार आहे, वस्तू बाजारीकरण झालेलं आहे. सगळ्या लोकांना काय, वस्तूंचं सुख घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे प्लेजर आणि हॅपीनेस इथं दोन गोष्टी आहेत. प्लेजर आणि हॅपीनेस. प्लेजर म्हणजे काय, सुख आणि आनंद, दोन गोष्टी. ठीक आहे. क्वेश्चन काय आला एमपीसीला, यूपीएससीला, की व्हॉट इज हॅपीनेस, डिफाईन व्हॉट इज हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू आणि एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल्स. म्हणजे आनंदाची व्याख्या तुमच्या मते काय आहे आणि आनंद काय आहे हे एक्झाम्पल थ्रू त्या ठिकाणी स्पष्ट करा. आता इथं जर बघितलं तर जे काही सोपिस्ट लोक आहेत ते कशावरती फोकस करत होते, प्लेजर म्हणजे काय, सुख मिळवणं. आता प्लेजर कसं असतं, हेडोनिस्टिक प्लेजर असतं. म्हणजे काय, ते आपल्याला काहीतरी कंझ्युम केल्यानंतर मिळेल. म्हणजे तुम्ही जर चांगली गोष्ट कंझ्युम केली, समजा चिकन तुम्ही खाल्लं, त्यातनं मिळणार तुम्हाला प्लेजर आहे. ठीक आहे. दुसरं काय असणार आहे अजून, तुम्हाला काय आवडतं, तर लस्सी आवडते. ठीक आहे. पनीर आवडतं व्हेजवाल्यांना, ती खाल्ल्यानंतर काय मिळणार आहे, प्लेजर त्या ठिकाणी मिळणार आहे. किंवा काही लोकांना वाईन बिन पिल्यानंतर प्लेजर मिळणार आहे. म्हणजे हे कसं असतं, हेडोनिस्टिक म्हणजे काय, हे शरीर सुखातून आपल्याला मिळतं. म्हणजे आपला जो शरीर अनुभव करणार आहे त्यातूनच काय मिळणार आहे, आपल्याला प्लेजर त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हॅपीनेस इज डिफरंट. म्हणजे आता इतिकचा अभ्यास करायच्या अगोदर तुम्हाला सेमच वाटत असेल, प्लेजर, हॅपीनेस किंवा काय बाबा, आनंद आणि सुख एकच आहे, दुसरं काय फरक आहे. ठीक आहे. तर हॅपीनेस जो आहे तो काय असणार आहे, ह्याची जी व्याख्या आहे ती कशी असणार आहे, सुपिरियर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्ही काय, प्लेजर जो आहे तो काय तुम्ही उपभोगून गोष्टीतून प्लेजर मिळवताय. आनंद जो आहे तो काही वेळा काय असतो, तुम्ही ते गोष्टी त्याग करून पण तुम्ही मिळवू शकता. म्हणजे तुम्ही पिझ्झा बर्गर खायला गेलाय, ठीक आहे, मॅकडॉनल्ड्स किंवा मॅकडी काय काय म्हणतो ना आपण, ते मॅकडीमध्ये गेलेला आहे. ठीक आहे. रस्त्यातच एक भुकेला पोरगा तुमच्याकडे आला, दादा दादा भूक लागली, काहीतरी खायला दे. तुमच्या हातात पिझ्झा आहे, तुम्ही मस्त एन्जॉय करताय, पैसे साचून पिझ्झा खायला गेला एकतर. एवढ्या दिवसात. ठीक आहे. म्हणजे साचून साचून गेलाय आणि तेवढ्यात तो मुलगा आलाय की दादा मला दे. तर तुम्ही काय होणार, तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, खाऊन सुख मिळवू की देऊ, त्याला देऊ. ठीक आहे. तर प्लेजर म्हणजे काय, तर तुम्ही जे काही गोष्टी खाता, जे गोष्टी पिता किंवा तुमचं जे काही शरीर ज्या गोष्टी अनुभवतं त्या गोष्टीतून तुम्हाला जे मिळणारं जे सुख आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लेजर. तर हॅपीनेस काय आहे, तर हॅपीनेस जो असतो तो शेअरिंग इज केअरिंग. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे काही गोष्टी अचीव करताय, समजा तुम्हाला ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या माणसाला अजून काय करताय, ज्ञान त्या ठिकाणी देताय, स्प्रेड त्या ठिकाणी करताय. ठीक आहे. तुम्हाला अँसर रायटिंगची कला आल्यानंतर लगेच आपल्यापुरतंच वही झाकून, ठीक आहे, न ठेवता दुसऱ्या माणसाला पण समजून सांगताय, अरे असं आहे, ह्याला असं ओपन करा, डिस्कस म्हणले की असं करा. तर ते जी काय आहे तर ते काय असणार आहे, तुमचा हॅपीनेस. आता हॅपीनेस हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपल्याला मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळा फॅमिलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर काय असते, आई आपली जी असती तर ती काय, माझं जेवण झालंय, ठीक आहे, किंवा त्यातला घास आहे ते आपलं काढून ठेवते. आणि दुसऱ्याच्या आनंदातच असणारा आपला आनंद हे काय करणार आहे, ती मानणार आहे. म्हणजे तो काय असणार आहे, तुमचा हॅपीनेस, तो असणार आहे तुमचा आनंद. आता छोट्या छोट्या गोष्टी मिळणार म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही कचरापेटीत टाकणार आहे त्यावेळेस पण तुम्हाला आनंद मिळणार आहे. ठीक आहे. कारण त्यातून काय होणार आहे, नेचरचं प्रोटेक्शन होणार आहे. इकडं तिकडं तुम्ही एक तर ड्युटीज फॉलो करणार आहे, सिव्हिक ड्युटीज, त्यानंतर कचरा जे आहे त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि जे दुसरे कचरा गोळा करतायत त्या लोकांची पण तुम्ही काळजी करणार आहे. ठीक आहे. ओला कचरा, सुका कचरा सेग्रेगेट केला तरी तुम्हाला आनंद मिळणार आहे. ठीक आहे. कारण त्यातून काय होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी अचीव होणार आहेत.
पहिली गोष्ट काय होईल, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला तर काय होईल, त्याचं सेग्रिगेशन होईल. जो कचरा आपण कचरा म्हणतो त्याचं काय होणार आहे, व्हॅल्यू, त्याचं मूल्य तयार होणार आहे. त्याच्यावरती काय होणार आहे, प्रोसेसिंग होईल, म्हणजे ओल्या कचऱ्यावर प्रोसेसिंग होईल, कंपोस्ट खत तयार होईल, त्यातून शेतीला खत त्या ठिकाणी मिळणार आहे. सुका कचऱ्याचं काय होईल, परत त्याच्यावरती प्रोसेसिंग होईल, परत ते रियूज होईल. ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुमच्या एखाद्या स्मॉल ॲक्शनवरती काय असणार आहे, तुमचा जो काय आनंद आहे तो ही असणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यात डेफिनेशन काय आलं तुम्हाला. पहिलं म्हणजे काय, सुख म्हणजे अशा गोष्टी ज्या गोष्टी आपण स्वतः कंझ्युम करून किंवा शरीर सुखातून आपल्याला मिळतात ते म्हणजे सुख. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या मग चांगल्या गोष्टी खाऊन पिऊन किंवा चांगले कपडे घालून जो आपला आनंद मिळतो, कारण ते आपण उपभोगत असतो. तुम्ही जे खाल्ले ते मला कळणार आहे का, तुम्ही म्हणणार ठीक आहे मीच, तुमचं जे काही आता जे काही आनंद आहे तो कसा असतो, इंडिव्हिज्युअलिटिक असतो. म्हणजे काय, तो तुम्ही दुसऱ्याबरोबर शेअर करू शकत नाही. एखादा माणूस म्हणला मी मॅकडीमध्ये जाऊन पिझ्झा खाऊन आलाय, तर तुम्ही फक्त कल्पना कराला टॉपिंग कुठली वापरली, चिकन पनीर, पण तुम्हाला नेमकं काय ते कळणार नाही. पण आनंद जो आहे तो काय, त्या माणसाच्या चेहऱ्यातून, म्हणजे समजा त्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही दिलं, तो खुश झाला, त्यातून त्याचा जो आनंद मिळणार आहे किंवा त्याला जे काय अनुभव होणार आहे त्यातून जो तुमचा आनंद रिफ्लेक्ट होणार आहे ते काय असणार आहे, तुमचा हॅपीनेस त्या ठिकाणी असणार आहे. कळालं, म्हणजे हे इंडिव्हिज्युअल आहे, हे काय असणार आहे, सोशल लेवलला त्या ठिकाणी असणार आहे. हा जो असणार आहे परमोच्च आनंद असणार आहे. हा जो आहे तो काय, तुम्ही गोष्टी स्वतः खाल्ल्यानंतर मिळणार आहे, हा इतरांना दान केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सोसायटीबद्दलचं अपेक्षा असणार आहे, केअर असणार आहे, सोसायटीबद्दलचं अजून काय असणार आहे की एखाद्या माणसाला अजून जास्त चांगलं करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी असणार आहे. हे जे असणार आहे ते कसं असणार आहे, लिमिटेड प्रवृत्ती असणार आहे. ह्याच्यामध्ये स्व खूप जास्त असणार आहे. हे तर काय असेल की दुसऱ्या लोकांबद्दलचं जी काही कल्पना आहे त्या ठिकाणी असणार आहे. क्लिअर, ठीक आहे. कुठं होतो आपण, सॉक्रेटिक आणि सोफिस्ट. हे असंच सिलेबस जो आहे तो इंटरव्ह्यू करून आपण जाऊया, म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन न करता त्याला स्टेप बाय स्टेप आपण घेऊया. ठीक आहे. आता सोफिस्ट जे आहेत ते कशावरती, ते अर्ली टीचर्स त्या ठिकाणी होते, ते लोकांच्या कशावरती, सुख काय आहे त्या सुखावरती फोकस करत होते. सत्ता आणि संपत्ती ह्या कशाच्या गोष्टीत, तुमच्या प्लेजरच्या गोष्टीत. ठीक आहे, आणि त्या गोष्टी कशा मिळवायच्या, त्या गोष्टी कशा टिकून ठेवायच्या ह्याबद्दल काय करत होते, लोकांना ज्ञान देत होते. आणि असं ज्ञान कोणाला, जे लोक ते ज्ञान अफोर्ड करू शकत होते, पैसे देऊ शकत होते, अशाच लोकांना काय करत होते, ते ज्ञान देत होते. आता सुकरात काय म्हणत होता की हे चांगलं जीवन नाहीये, काय म्हणजे हे सत्ता संपत्ती हे जे मिळवणं म्हणजेच चांगलं जीवन नाहीये. माणसाच्या जीवनाचा हेतू हा फक्त सत्ता उपभोगणे नसून हा काय असणे आहे, इतरांना मदत करणे त्या ठिकाणी आहे. आता तो म्हणतो प्रॉब्लेम काय आहे ह्याच्यामध्ये, तर प्रॉब्लेम म्हणजे सोफिस्ट जे आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे, एक प्रॉब्लेम आहे. काय त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर तो म्हणतो की ते जे फोकस करतायत ते कशावरती फोकस करतायत, लिमिटेड थिंग्स. म्हणजे ते सत्ता संपत्ती जे आहेत ते कशात, एक लिमिटेड स्वरूपाचे असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे सत्ता आणि संपत्ती, पैसे म्हणजे एकाकडे वाढले तर एकाकडे कमी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी ते कशा आहेत, मर्यादित गोष्टी काय आहेत, आणि मर्यादित गोष्टीवरती फोकस केल्या कारणानं काय होईल, ह्याच्यासाठी पुढे जाऊन भांडण निर्माण होतील, युद्ध निर्माण होईल, लोकांमध्ये कलह निर्माण होईल, आणि ह्याचा जे काही तोटा आहे तो शेवटी कोणाला होणार आहे, आपल्याच देशाला म्हणजे अथेन्सला त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर तो म्हणतो की ह्या लिमिटेड गोष्टीवरती फोकस न करता आपण अनलिमिटेड गोष्टीवरती फोकस केला पाहिजे. अनलिमिटेड थिंग्स म्हणजे काय, अमर्यादित गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे. म्हणजे कुठल्या असेल, होनेस्टी असेल, केअरिंग असेल, कम्पॅशन असेल. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत, अमर्यादित गोष्टी. स्वतःच्या ब्युटीपेक्षा आपण निसर्गाच्या ब्युटीवरती लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, ते चायना आणि जपानमध्ये एक नवीन आता फॅड सुरू झालंय, माहिती आहे का तुम्हाला, ते शार्क मासा माहिती आहे, त्याचं ते पंख कापतात शार्क माशाचे, म्हणजे शार्क खात नाही ना, पण त्याचे जे काही पंख असतात त्याला जे पोहायला मदत करतात, त्या शार्कचे फिन्स कापतात, त्याचं सूप बनवतात आणि ते सूप पितात. म्हणजे अशा प्रकारची लोक आहेत की शार्कला काय करतात, पंख कापतात, समुद्रात सोडून देतात त्याला मारायसाठी. कारण पंख कापल्यामुळे काय, तो जगू शकत नाही, तो समुद्र तळाला जाणार आणि मरून जाणार. आणि ही जी लोक आहेत ते काय करतात, त्या ह्याच्यातून काय करतायत, प्लेजर मिळवत आहेत. आणि त्यासाठी क्रेज आहे लोकांची की ते सूप टेस्ट करायचे मला. ठीक आहे, टू डू लिस्ट, बकेट लिस्ट अशा प्रकारची लोकांची लिस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ते काय आहे, प्लेजर आहे. आणि प्लेजर करताना काय करतायत, ते इतर जीवन सुद्धा हानी त्या ठिकाणी करतायत. तर सुकरात काय म्हणतोय, तर आपण लिमिटेड गोष्टीवरती फोकस न करता आपण अनलिमिटेड गोष्टीवरती फोकस केला पाहिजे. म्हणजे काय, अमर्यादित गोष्टी म्हणजे होनेस्टी असेल, इंटिग्रिटी असेल,
ब्युटी असेल, ब्युटी म्हणजे की निसर्गाचं सौंदर्य त्या ठिकाणी असेल, हॅपीनेस असेल, तर ह्या ज्या गोष्टी ते कशा आहेत अमर्यादित. आणि ह्याचा जे काही प्रसार आणि प्रचार केल्यामुळे काय नसणार आहे, कुठलंही युद्ध होणार नाही, कुठलाही अंतर्गत कलह होणार नाही. उलट सोसायटी जी आहे ती कशी होईल, एकमेकांबद्दल चांगले लोक वागतील, सुसंवाद त्या ठिकाणी करतील आणि काय होईल, अतिंची सुद्धा प्रगती त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन ट्रॅडिशनमुळं काय होतं, त्यांच्यामध्ये अंतर्गत युद्ध होतं. आणि सुकरात जो आहे तो काय करत होता, तो स्वतःला गांधील माशी म्हणत होता. ठीक आहे, गॅड फ्लाय. तो स्वतःला काय म्हणायचा की मी कोण आहे, मी आहे गांधील माशी. माशी इरिटेट करते ना सगळ्यांना, कुठे इरिटेट करणार, झोपून नाही देणार, अस्वस्थ त्या ठिकाणी करणार. ठीक आहे, तर तो म्हणतो की मी काय आहे गांधील माशी. कारण काय आहे, हे जे काही अथेन्स आहे किंवा ग्रीक आहे हे काय एखाद्या सुस्त घोड्यासारखं झोपलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, लोकशाही आहे, पण ती लोकशाही कोणाच्या आहेत, फक्त उच्चवर्णीयांच्याच हातात आहे किंवा जास्त लोकांच्या सत्ता संपत्ती आहे त्यांच्याच हातात आहे. आणि लोक त्यांना क्वेश्चन विचारत नाहीयेत, बाकी लोक. म्हणजे त्यांनी काय केलं, ऍक्सेप्ट केलंय काय असंच असतं बाबा. म्हणजे असंच असतं बाबा, हा मोठा लई प्रॉब्लेम आहे. म्हणजे जे आपण ऍक्सेप्ट करतो असंच असतं बाबा, महिन्यांनीच घरातली भांडी धुतली पाहिजे, कपडे धुतले पाहिजे, इस्त्री केली पाहिजे. ठीक आहे, हा असंच असतं, लग्न केल्यानंतर असंच असतं. ठीक आहे. काही मेल स्टुडंट म्हणतील काय सांगायला लागला सर, भांडायला होता घरात. ठीक आहे, पण तुम्ही काय करा, क्वेश्चन्स करा. म्हणजे काय, ॲज इट इज ऍक्सेप्ट करू नका गोष्टी की असंच असतं म्हणून. ठीक आहे, तर मी काय, मी तीच गांधील माशी जी काय ह्या अथेन्सला स्वस्त झोपून देत नाहीये, त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे, त्यांना चुळबुळ करायला लावणारे, शासन संस्था जी आहे ती कशी काम करणार ह्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारणारे काय, मी एक त्या ठिकाणी गांधील माशी, मी एक काय गांधील माशीचं त्या ठिकाणी काम करतोय. म्हणजे काय की लोकांमध्ये अवेअरनेस जनरेट करण्याचं काम करतोय की सत्य काय असलं पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेशन असंच कसं असलं पाहिजे, सत्ता फक्त ह्याच लोकांच्या हातात असली पाहिजे. तर ही सांगणारी किंवा त्या लोकांना प्रश्न विचार लावणारी, त्यांना अस्वस्थ करणारी काय, मी एक प्रकारची गांधील माशी त्या ठिकाणी आहे. म्हणजे भारतामध्ये पण बघा की जर सत्ता एकाच हातात असते आणि विरोधक जर नसते तर डेमोक्रेसी एवढी जास्त स्ट्रॉंग असली असते का. म्हणजे डेमोक्रेसी बनवण्यासाठी काय लागणार आहे, सत्ताधाऱ्यांबरोबर कोण लागणार आहे, विरोधक सुद्धा लागणार आहेत. विरोधक काय करायला होतील, सत्ताधाऱ्यांना इंट्रोस्पेक्शन करायला होतील. विरोधक काय करतील, त्यांच्या पॉलिसीचं क्रिटिसिझम त्या ठिकाणी करतील. अजून विरोधक काय करतील, गव्हर्नन्सला गुड गव्हर्नन्स कशा प्रकारे बनवता येईल त्या प्रकारे मदत करतील. जे काही राज्यसंस्थेमधला किंवा प्रशासनातला जो भ्रष्टाचार आहे तो उघड करण्यास मदत करतील. पॉलिसीवरती क्रिटिसिझम त्या ठिकाणी करतील. म्हणजेच काय, विरोधकांचा रोल हा काय असणार आहे, खूप जास्त महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर सुकरात काय करत होता, हे काम करत होता. आणि नेमकं काय झालं, त्या राज्यसंस्थेला कितल्या लोकांना काय झालं ते खटकलं. ठीक आहे, म्हणजे तू हे का करायला लागला, आता तू लोकांना प्रश्न विचारायला लागला. आणि खास करून काय, तरुण जे लोक आहेत ते सॉक्रेटिसचे फॉलोअर्स वाढत चालले. सॉक्रेटिसचे फॉलोअर्स वाढत चालल्यामुळे काय, ते क्वेश्चन पण करायला लागले राज्यसंस्थेला. मग हे तिथल्या लोकांना नको होतं. त्यामुळे काय, त्या लोकांनी काय केलं, सुकरातला त्या ठिकाणी अटक केलं, राजद्रोहाचा त्याच्यावरती गुन्हा ठेवला. आणि दुसरं काय, तर तरुणांची माती भडकवणारा सुकरात. म्हणजे सुकरात कोण आहे, तर तरुणांची माती भडकवणारा माती फिरवी अशी त्याच्यावरती आरोप केला गेला. आणि त्याला देहदंडाची शिक्षा सुनावली गेली. ठीक आहे, म्हणजे त्याला मृत्यूदंड देण्याची शिक्षा सुनावली गेली. आता पहिलं एक ऑप्शन त्याला देण्यात आला होता सुकरातला की काय, तू काय कर, हे काम बंद कर. म्हणजे जे काही गांधील माशीचं जे काम आहे जे काही घोंगा होते लोकांपुढं ते बंद कर. तू काय कर, अतीन सोडून निघून जा. म्हणजे हा एक तिथल्या जी काही राज्यसंस्था होती त्यांनी दिला होता. पण सुकरात म्हणला की नाही, मी काय या देशाचा काय एक प्रामाणिक नागरिक आहे. त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून माझं काय, विरोधकाची भूमिका बजावणं, प्रश्न विचारणं, राज्यसंस्थेला भ्रष्ट राजकारणापासून रोखणं हे माझं काय आहे, नैतिक कर्तव्य आहे. ठीक आहे, म्हणजे इथिक्स काय आहे इथनं आपण कळतं की हे जर माझं काय एक नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळं मी हे जे काम आहे ते काय सोडून देणार नाहीये. ही माझं काम जे आहे ते मी चालूच ठेवणार. मग त्याला प्रिझनमध्ये टाकण्यात आलं. आता सुकरातचे जे फॉलोअर्स होते, ठीक आहे, क्रिटो, प्लेटो हे त्याचे फॉलोअर्स आहेत, शिष्य आहेत त्याचे. तर त्यांनी काय केलं, त्याला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. म्हणजे इझिली तो काय करू शकत होता, त्या ठिकाणी पळून जाऊ शकत होता. ते म्हणले काय, गुरुजी चला, म्हणजे आता भरपूर ज्ञान झालंय, अजून आपलं ज्ञान वाटप करायचंय, तुम्ही इथून चला. म्हणजे जे काय भ्रष्ट जे काही शासन संस्था आहे, तर त्या शासन संस्थेनं तुम्हाला जी दिलेली शिक्षा आहे ती तुम्ही मान्य करू नका. ठीक आहे, तुम्हाला अजून भरपूर मोठं काम करायचंय, तुम्ही इथून पळून त्या ठिकाणी चला. पण सुकरात म्हणला की नाही,
माय लाईफ इज माय फिलॉसॉफी. तो काय म्हणला? माय लाईफ इज माय फिलॉसॉफी. माझे जीवन हेच काय आहे? माझं तत्वज्ञान आहे. म्हणजे आजपर्यंत मी जी लोकांना सांगत आलोय आणि त्यापासूनच मी जर पळ काढला, ठीक आहे, तर काय होणार आहे? माझ्या फिलॉसॉफीवरती लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि मीच माझ्या जे काही तत्व आहेत, माझे जे प्रिन्सिपल आहेत, त्याचं मी उल्लंघन करण्यासारखं होईल. त्यामुळे भले मी विषाचा प्याला पिईल, ठीक आहे, भले मी काय विषाचा प्याला पिईल, पण मी इथून त्या ठिकाणी पळ काढणार नाही. आणि दुसरं काय आहे, तर फक्त नागरिकाचं कर्तव्य म्हणजे काय, तर फक्त शासन संस्थेला जागा करणं हे नसून नागरिकाचं कर्तव्य काय? कायद्याचं पालन करणं. म्हणजेच काय? रूल ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं राज्य जे आहे, म्हणजे कायद्याचं पालन करणं हे पण काय आहे? एका नागरिकाचं नैतिक कर्तव्य आहे. भले ती भ्रष्ट राज्य संस्था का असताना, पण मी जर हे नाही केलं तर काय होईल? कायद्याचं पालन न करण्याचा जो गुन्हा आहे तो मी नकळत करेल आणि काय त्यामुळं मी इथून पळून जाऊ शकत नाही. मग सुकरात तिथून पळून नाही गेला शेवटी, म्हणजे एवढे जास्त चान्सेस आले, सगळे शिष्य त्याला सोडवायला तयार होते, पण तो काय म्हणला की माझे जीवन हीच माझं तत्वज्ञान आहे आणि मी माझ्या तत्वज्ञानाचं उल्लंघन स्वतः त्या ठिकाणी करू शकत नाही. मग शेवटी त्याला काय देण्यात आलं? हेमलॉक. हेमलॉक काय आहे? विष आहे. हेम्प म्हणून एक असते बघा, ते हेम्प गावाकडे तुम्ही ऐकलं असेल हेम्प, तर त्याचं पासून विष बनतं. ते त्याचं विष बनवून त्याला एका पेल्यात देण्यात आलं आणि तो हसत हसत पिऊन टाकलं त्याने, आणि असा सॉक्रेटिसचा काय झाला? अंत त्या ठिकाणी झाला. म्हणजे सॉक्रेटिसला फादर ऑफ फिलॉसॉफी किंवा फादर ऑफ मॉडर्न इथिक्स कशामुळं म्हणलं गेलं? तर कशामुळं की देर इज नो डिफरन्स बिटवीन what he said and what he did. म्हणजे काय होतं की तिथं त्यांनी जे काही सांगितलंय आणि ते जे काही पालन केलंय ह्याच्यामध्ये कुठलाही काय नव्हता, फरक त्या ठिकाणी नव्हता. म्हणजे ते काय होतं? समान. म्हणजे आपण म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मराठीमध्ये, तशाच प्रकारचा कोण होता? सुकरात त्या ठिकाणी होता. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते त्यांनी काय केलं? पूर्ण फॉलो केलं. भले त्याचा मृत्यू का त्याच्यातून होईना, पण त्यांनी काय तरी पण तो काय नाही माग हटला नाहीये. आयुष्यभर त्यांनी काय केलं? त्याच्या तत्वांचं पालन केलं. एक नागरिक काय चांगला असावा ह्याचं त्या ठिकाणी पालन केलं. इथिक्स काय आहे त्याचं त्यांनी सांगितलं. व्हॉट इज गुड लाईफ, चांगलं जीवन काय आहे हे पण त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आता चांगल्या जीवनाबद्दल तो काय म्हणायचा की त्याचे 2 वाक्य आहेत. कुठलं 2 वाक्य? एक काय? अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. म्हणजेच काय? परीक्षण न केलेले जीवन. परीक्षण न केलेले जीवन जगणे व्यर्थ होय. व्यर्थ होय. ठीक आहे. हे स्टेटमेंट आपल्याला युपीएससीने पण विचारलेलं आहे. दुसरं काय अजून? तर नॉलेज इज व्हर्च्यू. म्हणजेच काय? ज्ञान हेच सद्गुण आहे. नॉलेज इज व्हर्च्यू म्हणजे काय? ज्ञान हाच सद्गुण आहे. आणि अजून काय? नो थायसेल्फ. म्हणजे काय? स्वतःला जाणा किंवा स्वतःला समजून घ्या. ठीक आहे.
ह्याच्यावरती आपल्याला काय विचारलंय, UPSCने क्वेश्चन विचारलाय. आता ह्याचं मी तुम्हाला लिहून देईल की एक ह्याला ओपन कसं करायचं स्टेटमेंटला, पण तुम्हाला पण कळायला पाहिजे. आता अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. आता कसं याला ओपन कराल ह्या स्टेटमेंटला? सुकरात तुम्हाला सांगितलं आता मी सगळा पिक्चर सुकरातचा, ठीक आहे. म्हणजे हेच आहे की काय, इकडून सोडून चांगलं वाटलं नाही पाहिजे, पण परीक्षेमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर सांगायला भरपूर कथात आपल्याला, पण मग त्याचा यूज नाही झाला परीक्षेमध्ये तर त्याचा उपयोग नाही आहे, ठीक आहे. काय कराल सर याला ओपन? म्हणजे ह्याला आपल्याला एक इंट्रोडक्शन कसं करायचं, इंट्रोडक्शन बॉडी. आता ह्यातले कीवर्ड्स काय बघा की अनएक्झामाइंड लाईफ म्हणजे काय, परीक्षण न केलेले जीवन इज नॉट वर्थ लिव्हिंग. म्हणजे ते जीवन जगणं जे आहे ते काय असणार आहे, व्यर्थ असणार आहे. म्हणजे काय, वरील वाक्यातून काय तुम्हाला मी सांगितलं, सुकरात कोण आहे, तर जे काही वेस्टर्न इथिक्स आहे किंवा पाश्चिमात्य इथिक्सचा कोण आहे, जनक आहे. वरील वाक्यातून पाश्चिमात्य नीतिशास्त्राचा जनक असलेल्या सुकरातने आपल्याला मानवी जीवन कसे असावे, माणसाने कसे जगले पाहिजे, ठीक आहे, किंवा माणसाच्या जीवनाचा हेतू काय आहे याबद्दल चौकस बुद्धीने विचार करण्यास भाग पाडून माणसाला त्याचा हेतू साध्य करण्यास सांगितलेले आहे, ठीक आहे. म्हणजे ते आपण काय केलं, त्याचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर तुम्ही काय कराल, ह्याला 1 बाय 1 ओपन कराल. अनएक्झामाइंड लाईफ, आता ह्याला एक्सप्लेन करायचं म्हणजे नेमकं काय अनएक्झामाइंड लाईफ म्हणजे नेमकं काय, तर काय की नॉट क्वेश्चनिंग ऑथॉरिटी. म्हणजे काय, जे काही शासनाला प्रश्न न विचारणे म्हणजेच काय अनएक्झामाइंड लाईफ. किंवा तुम्ही काय करताय, ॲज इट इज जे काही कस्टम्स आहेत त्याचं फॉलो करताय, ते पण काय असणार तुमची अनएक्झामाइंड लाईफ त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. म्हणजे कस्टम बरेचसे आपण फॉलो करत असतो, म्हणजे आपल्याला जे पटवत किंवा नाही पटव ते भीतीपोटी किंवा कशापोटी आपण ते फॉलो करत असू शकतो, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मासिक पाळीमध्ये गावाकडे तुम्ही जर असाल तर अगोदर काय, तर बाहेर बसवायचे, स्वयंपाक करून देत नव्हते किंवा त्या गोष्टी आहेत, तर ते काही कस्टम्स आणि ट्रॅडिशन आहेत. ते पण काय एक प्रकारचा अनएक्झामाइंड लाईफ आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही क्वेश्चन न विचारता ती गोष्ट ॲज इट इज तुम्ही काय करताय, फॉलो त्या ठिकाणी करताय, ठीक आहे. ते एक आहे. नंतर काय असणार आहे, तुम्ही कुठलंही क्युरियस नसणं, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये प्रश्न कुठले नसणे किंवा कोणालाही प्रश्न न विचारणे किंवा एखाद्याच्या मनाप्रमाणे तुम्ही वागणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या घरच्यांनी सांगितलं तुम्हाला की तू आर्ट नको करू, इंजिनिअरिंगच केलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे पण काय अनएक्झामाइंड लाईफ आहे. म्हणजे आपण काय केलं, कोणाचा तरी सल्ला घेतोय आणि त्यानुसार वागतोय. म्हणजे स्वतःचा आपला काय नसणार आहे तिथं, निर्णय नसणार आहे किंवा स्वतः विचार त्या ठिकाणी केला नसणार आहे, ठीक आहे. नॉट वर्थ लिव्हिंग म्हणजे काय, इथं दुसऱ्याच ज्यावेळेस माणूस ऐकतो तर सुकरातचं म्हणणं काय होतं की माणसामध्ये काय विचार करण्याची क्षमता आहे, माणसामध्ये काय मेंदू आहे, माणसाने काय केलं, माणसामध्ये काय रिझन आहे, तर्क आहे. त्यामुळं माणसाने काय केलं पाहिजे, तो त्याच्या जीवनाचा हेतू काय असला पाहिजे किंवा चांगलं जीवन काय आहे ह्याचाच नेहमी जे काही फॉलोअप आहे तो घेतला पाहिजे. आता दुसरं अनएक्झामाइंड लाईफ म्हणजे काय, तर जी काही सध्या जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा जी काही ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री जी आहे तर ती काय दाखवते आपल्याला, तर कमोडिफिकेशन. म्हणजे काय, कमोडिफिकेशनला काय उपभोगीकरणाकडे काय त्यांचा जो काही कल आहे आणि आपण तेच ॲक्सेप्ट करतोय. म्हणजे काय, हॉटेलिंगमध्ये जाणं, ठीक आहे, फोटो काढून इंस्टाग्रामवर रील बनवणं, ते रील बनवून दुसऱ्याला जळवणं, म्हणजे म्हणजेच काय खरं जीवन त्या ठिकाणी आहे. म्हणजे हेच आपल्याला वाटतं ना. जर तुम्ही सोशल मीडियावर नसाल तर तुम्हाला काय म्हणतात लोक, अरे काही लाईफ जगतो का नाही, त्याला आपलं सांगायला लागेल अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग, तुला माहिती आहे का, ठीक आहे. म्हणजे ॲज इट इज समाजात जे गोष्टी चाललेत किंवा मेन स्ट्रीम सोसायटी ज्या गोष्टी करतायत तर त्या गोष्टी ॲज इट इज फॉलो करणं म्हणजेच काय असणार आहे, अनएक्झामाइंड लाईफ. नॉट वर्थ लिव्हिंग, नॉट वर्थ लिव्हिंग म्हणजे काय असणार आहे, अनएक्झामाइंड लाईफ म्हणजे काय असणार आहे, आपला कुठला से नसणार आहे. म्हणजे आपलं कुठं म्हणणं त्या ठिकाणी नसणार आहे, आपण सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट त्या ठिकाणी करत नाहीये, माणसाप्रमाणे आपण वागत नाहीये, आपण कशाप्रमाणे वागतोय ते हे बघितलं असेल तुम्ही. गावाकडे जर असाल तर मेंढी आणि शेळी असते बघा, शेळी थोडी शहाणी असते जरा ते कळपात आणि शेळ्या लीड करत असतात आणि मेंढ्या खाली खाली मान घालून फक्त चालत असतात. म्हणजे कुठं चाललोय, काय चाललोय, पुढे खड्डा आहे का, कुठे काय आहे, काहीच बघत नसतात, ठीक आहे. म्हणजे मेंढ्यासारखं जगायचं नसतं आपल्याला. तर आपण माणूस म्हणजे म्हणालोय तर काय करा, क्वेश्चन करायला शिका. तुमचं लाईफचा उद्देश काय आहे, चांगलं जीवन नेमकं काय आहे, किंवा ॲज इट इज जे काही गोष्टी आहेत मार्केटिंगला बोलून किंवा ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीला बोलून इंस्टाग्रामवर रील बघून, ठीक आहे,
त्या ठिकाणी करू नका. तर तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करा. ठीक आहे. पार्टी कल्चर आलेलं आता सगळ्या पोरांमध्ये. सोमवार शुक्रवार फुल अभ्यास, शनिवार रविवार, शनिवारी पार्टी, रविवारी आराम. ठीक आहे. म्हणजे काय हेच लाईफ आहे असं लोकांना त्या ठिकाणी वाटतंय, कारण त्यामध्ये ते गुंतून जात आहेत. ते लवकर त्यांना कळत नाही आहे. हे कशाचा इफेक्ट आहे, तर ते एक्झामाइन करत आहेत त्यांच्या लाईफला, त्यांच्या लाईफचं परीक्षण त्या ठिकाणी करत नाही आहेत. मग ह्याचं कंक्लूजन कसं करणार तुम्ही त्या ठिकाणी, म्हणजे ह्याला वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगायला लागतील. म्हणजे ह्याला तुम्ही भ्रष्टाचाराशी जोडू शकता, ह्याला तुम्ही जे काही नेपोटिझम जे आहे, म्हणजे जे काही आपण त्याला म्हणतो की घराणेशाही जे राजकारण चालली, त्याला पण आपण जोडू शकतो. म्हणजे तरुण जे लोक आहेत ते काय करतात, ॲज इट इज ॲक्सेप्ट करतात ना, की ठीक आहे आमदाराचा पोरगा आहे का, बरं बरं बरं, दादांसाठी काम केलंच पाहिजे, दादांना यंदा निवडणूक निवडून दिलीच पाहिजे, जिंकून दिलंच पाहिजे, दादा का वादा. ठीक आहे. म्हणजे आता आजच इलेक्शन आहे ना, इलेक्शनमध्ये तुम्ही बघा किती घराणेशाही आहे. मंत्र्यांचीच लोक परत, घराण्यातली लोक परत इलेक्शनला उभा आहेत सगळे, आणि सामान्य कार्यकर्ता त्यांना निवडणूक आणण्यासाठी आटापिटा करतोय. किंवा काही लोक जे आहेत ते काय परीक्षण न करता काय दारू, चिकन, मटन, किंवा 500 4,500 रुपये रेट चालला असं कुठं ऐकलं मी. 4,500 रुपये एका मताला कुठं चाललंय. ठीक आहे. तर ते 4-5 हजार रुपये घेऊन मतदान करतायत. आता हे मतदान करताना त्यांनी परीक्षण केलंय का त्यांच्या लाईफचं? त्यांना काय आहे, त्याचं मोटिव्ह कळालंच नाही. इलेक्शनचा नेमका मोटिव्ह काय आहे. इलेक्शन म्हणजे काय आहे, तुम्हाला जो अधिकार दिला आहे तो तुमचा अधिकार किती खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे लोकशाहीला सक्षम करण्यासाठी मतदानाचा अधिकार हा काय खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यांचीच लोकांना काय किंमत नाही आहे. कशामुळे किंमत नाही आहे, तर त्यांची लाईफ कशी अजून अनेक जमान्याची, त्यांनी परीक्षणच नाही केलं की बाबा हा अधिकार आहे म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडं युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज लागू करायचं चाललं होतं, तर काही लोकांचं म्हणणं होती काय लागू करू नका, म्हणजे भारतातली लोक काही तेवढी शाणी नाहीत अजून. म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघा, मी विरोध करत नाही पण तुम्हाला डिबेट सांगतोय. वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोकांना युद्ध करायला लागले, रस्त्यावर यावं लागलं की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. ठीक आहे. नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन, म्हणजे आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळाल्याशिवाय आम्ही काय भरणार नाही, टॅक्स भरणार नाही. पण भारतीय लोकांना काय झालं, ती गोष्ट फुकटच मिळाली. म्हणजे त्यांना काय माहिती 18 वर्ष झालं मतदान करा, पण त्याच्या मतदानाच्या अधिकारासाठी लोकांना झगडावं लागतं, त्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. त्याची फिलॉसॉफी मागची काय आहे, त्याचं किती व्हॅल्यूज आहे, त्याच्याबद्दल काय आहे, लोकांना किंमत नसल्या कारणानं काय होतं की अशासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाढीस लागतात. मग पॉलिटिक्समध्ये करप्शन वाढीस लागतं. करप्शन वाढीस लागलं की परत मग सगळं डेव्हलपमेंटमध्ये करप्शन त्या ठिकाणी होणार. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी ते काय सायकल आहे. म्हणजे क्रिमिनलायझेशन पॉलिटिक्स, मग परत गुन्हेगारीकरण वाढणार, गुन्हेगारीकरण वाढलं की परत टोळे युद्ध त्या ठिकाणी वाढणार, क्राईम रेट वाढणार, आणि सगळ्याचा तोटा आहे कोणाला होणार, सामान्य नागरिकाला होणार. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी ते काही इंटर रिलेटेड आहेत. आता ह्यासारखं जे स्टेटमेंट आहे ह्याला काय तुम्हाला एकदा त्याचं मिनिंग कळालं की तुम्ही त्याला कुठल्याही गोष्टीशी त्या ठिकाणी जोडू शकता. आणि जोडायचं कुठं, तर एखाद्या थिंकरशी त्या ठिकाणी जोडा, किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड जोडा, करप्शन, नेपोटिझम, किंवा स्वतःशी, सोसायटीशी, अशा सगळ्या गोष्टींशी काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. आणि ते नॉट वर्थ लिव्हिंग म्हणजे काय नसणार आहे, ते अप टू द मार्क नसणार आहे. म्हणजे काय, तेच परत जन्माला आला मरून गेला, पण काय केलं, काहीच नाही केलं. म्हणजे अनेक जमाइन लाईफ आला तसाच गेला. म्हणजे मेंदूचा विकासच झाला नाही की नेमकं काय चांगलं आहे काय वाईट आहे हेच न कळताच तो माणूस निघून गेला. ठीक आहे. म्हणजे अनेक जमाइन लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग, हे तुम्ही लिहून देतो वाटलंच तर. आता दुसरं काय, नॉलेज इज व्हर्च्यू, म्हणजेच काय, ज्ञान हाच सद्गुण आहे. व्हर्च्यू म्हणजेच काय, सद्गुण. सद्गुण म्हणजे काय असणार आहे, चांगली गोष्ट ठिकाणी असणार आहे. व्हर्च्यू आणि व्हाईस, म्हणजे व्हर्च्यूचा अपोजिट काय आहे, व्हाईस. सद्गुणच्या विरुद्ध काय असणार आहे, दुर्गुण, अवगुण. ठीक आहे. आता नॉलेज इज व्हर्च्यू, तर तो काय म्हणतो की ज्ञान हाच काय आहे, सद्गुण आहे. म्हणजे आपल्याला जर आपल्या जीवनाचा जर हेतू शोधायचा असेल की माणसाच्या जीवनाचा हेतू काय आहे, तर काय त्याला नॉलेज मिळवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, चांगल्या जीवनाचं ज्ञान जर त्याला मिळालं तर काय असणार आहे, त्या माणसाच्या जीवनाचं सार्थक त्या ठिकाणी होणार आहे. आता चांगल्या जीवनाचं जे काही नॉलेज आहे म्हणजे काय, आता नॉलेज म्हणजे काय की फक्त एज्युकेशन नॉलेज आहे का. आता दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला तुम्ही बघितलं, सगळे डॉक्टर्स लोक आहेत. म्हणजे ते जर एज्युकेटेड असते आणि त्यांचं जर चांगलं नॉलेज मिळालं असतं तर अशा कृत्यामध्ये ते सहभाग झाले असते का. तर काय म्हणजे एज्युकेटेड असणं किंवा तुम्ही डिग्री घेणं आणि नॉलेज मिळवणं ह्यामध्ये काय भरपूर फरक आहे. आता गाडगेबाबासारखी लोक कुठे गेली ते शाळेमध्ये, पण त्यांना किती ज्ञान होतं. त्यांना ज्ञान कसं होतं, माणसाने कसं जागावं, माणसाची कसं वागावं ह्याचं ज्ञान त्यांना काय होतं त्या ठिकाणी होतं. नॉलेज व्हर्च्यू म्हणजे काय, तर चांगल्या जीवनाचं ज्ञान मिळवणं. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे ज्ञान मिळेल तर त्यावेळेस काय असणार आहे, तुमच्या जीवनाचा हेतू साध्य त्या ठिकाणी होणार आहे. आणि तुम्हाला जीवनाचा हेतू जर कळाला तर तुम्ही काय असणार आहे, ह्या जे काही हेडोनिस्टिक गोष्टी आहेत किंवा प्लेजरच्या गोष्टी आहेत त्यापासून तुम्ही लांब जाऊन तुम्ही काय काय त्याला सर्वोच्च सुख
किंवा अल्टिमेट हॅपीनेसकडं त्या ठिकाणी तुम्ही वाटचाल करणार आहे. आता इथं जे आहे तर तो कोण आहे, अरिस्टॉटलला आपण कोट करू शकतो. अरिस्टॉटल पण कोण आहे, सुक्रातचा शिष्य. त्या ठिकाणी प्लेटो, सुक्रातचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य कोण आहे, अरस्तू. तर तो काय म्हणतो की काय इथिक्स म्हणजे काय आहे. अरिस्टॉटलने एक पुस्तक लिहिलं होतं, निकोमॅकियन इथिक्स. अरिस्टॉटलचं एक पुस्तक आहे. तर तो म्हणतो की काय इथिक्स म्हणजेच काय, युडोमोनिया. इथिक्सनी काय अचीव करायचं आपल्याला, इथिक्सनी काय अचीव करायचं आहे तर परमोच्च सुख म्हणजे काय असणार, ही हायेस्ट पॉइंट ऑफ हॅपीनेस. म्हणजे माणसाला त्याच्या आयुष्यात जे काही हायेस्ट मिळवता येईल त्याचा यूज करून काय आपल्याला इथिक नीतिशास्त्राच्या माध्यमातून युडायमोनिया म्हणजेच काय हायेस्ट कंडक्ट किंवा हायेस्ट जे काही सुख आहे ते सुख आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचं आहे, म्हणजेच काय असणार आहे इथिक्स. ठीक आहे. तर आता काय होतं की नॉलेज इज व्हर्च्यू, म्हणजे तुम्हाला काय चांगल्या जीवनाचं ज्ञान. आता नॉलेज कसं मिळवायचं मग ते परत तुम्ही सांगा. ते परत सुक्रातची द्वंद्वात्मक पद्धतीने त्यांनी सांगितलं की नॉलेज कसं मिळवायचं. नॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी थेसिस, अँटिथेसिस, सिंथेसिस. म्हणजे काय थेसिसला काय म्हणलं आपण, वाद, प्रतिवाद आणि संश्लेषण. ह्याच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळणार आहे की नॉलेज, म्हणजे नॉलेज त्या ठिकाणी मिळणार आहे, चांगलं जीवन त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लेजर सोडून कुठं जाल, सुखाकडे त्या ठिकाणी जाल, लिमिटेड गोष्टीकडून कुठं जाल, अनलिमिटेड गोष्टीकडे त्या ठिकाणी जाणार आहे. आणि नॉलेज व्हर्च्यू मग कन्क्लुजन तुम्ही कसं करू शकता की शेवटी माणसाचा हेतू हा ज्ञान मिळवणे असल्या कारणाने चांगले ज्ञान माणसाला त्याच्या जीवनाचा योग्य हेतू साध्य करून म्हणजे काय असतं की त्याची जी वाटचाल आहे त्याला सर्वोच्च आनंद देऊन आपण काय करू शकतो, एक नीतिमान प्रशासन त्या ठिकाणी साध्य करू शकतो. हे ठीक आहे, हे लिहून दिलं तुम्हाला मी. अजून काय होतं, नो थाय सेल्फ. आता ते कनेक्टेड, सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. स्वतःला जाणून घ्या म्हणजेच काय करा, नॉलेज मिळवा. नॉलेज मिळाल्यानंतर नॉलेज काय मिळवायचं आहे, कारण काय अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. आणि तो माणसामध्ये सांगतो की तो काय तर 4 व्हर्च्यू असले पाहिजे, म्हणजे 4 सद्गुण त्या ठिकाणी असले पाहिजे.